अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण वाईट काळात असताना, संघर्षातून जात असताना, अडीअडचणीच्या काळातून जात असताना जेव्हा काहीच समोर दिसत नाही, कुठलाच मदतीचा हात दिसत नाही, तेव्हा दिसतात ते म्हणजे आपले स्वामी। कारण स्वामी आपल्या भक्ताच्या पाठी कायम उभे असतात। स्वामींना एक हाक मारली की स्वामी आपल्या मदतीसाठी धावून येत असतात। हा अनुभव आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना वेळोवेळी येत असतो। असाच जर छानसा अनुभव तुमच्याकडे सुद्धा असेल तर तो तुम्ही मला इन्स्टाला पर्सनल मेसेज वरती शेअर करू शकता। तुम्हाला जर तुमचं नाव सांगायचं असेल तर, किंवा नाव न सांगता तुमचा हा अनुभव आपण लोकांपर्यंत पोहोचवूया। का पोहोचवायचा आहे तर आपल्याला जर स्वामींचा अनुभव येतोय, 10 लोकांना जर स्वामींचा अनुभव येतोय, तो जर आपण लोकांपर्यंत शेअर केला तर तो ऐकून त्यातली 5 लोक का होईना आपल्या स्वामी सेवेत येतील आणि स्वामींच्या सेवेमुळे त्यांच्या सुद्धा आयुष्याचं सोनं होईल। त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्यानंतर त्यांचा आनंद जो आहे किंवा त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांचा आत्मा नकळतपणे, त्यांच्याही नकळतपणे आपल्याला दुवा देऊन जाईल। त्यामुळे आपल्याला स्वामी सेवा वाढवायची आहे। प्रत्येकाला आपल्याला जर स्वामींनी हा अनुभव दिलाय, स्वामींचा चमत्कार जर आपल्याला कळलाय तर असाच अनुभव बाकीच्यांना सुद्धा कळू दे, त्यांना सुद्धा स्वामी सेवेत येऊ दे आणि स्वामी सेवेमुळे त्यांच्याही आयुष्यात सोन्याचे दिवस येऊ देत। कारण प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात, खूप उपास तपास करून किंवा काही फायनान्शियली आपण सेवा करून किंवा अगदी जर काही मानसिक किंवा शारीरिक असतील, डॉक्टरांचे उपचार घेऊन सुद्धा त्या उपचारांना यश येत नसेल तर स्वामी सेवा करून त्यांना जर यश येत असेल तर त्यांच्या सुद्धा आयुष्याचं नक्कीच सोनं होईल आणि हेच आपल्याला हवंय। त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त स्वामी सेवा वाढवायची आहे। कसं आहे ना, काही वेळेला काही लोकांना वाटतं की अरे तुम्ही एवढं स्वामींचं करताय तरी तुमच्या आयुष्यात एवढे वाईट दिवस का आहेत, तर त्यांच्यासाठी एक आहे की म्हणजे आमचे प्रारब्ध असतील, भोग असतील तर ते आपल्याला भोगायचेच आहेत। त्याच्यात काहीही बदल होत नाही। कारण आपले जे काही वाईट कर्म असतील, गेल्या जन्मीचे असतील, या जन्मीचे असतील तर त्याचे भोग आपल्याला भोगायचेच आहेत। परंतु त्याच भोग भोगताना स्वामींची जर आपले साथ असेल तर त्या कर्माची, वाईट जे काही काळ असतील तर त्याचे त्रास जे असतात ते कमी व्हायला मदत होत असते। कारण आपल्याला बघा असं काहीच नाही की आपण काम न करता आपल्याला सगळं हातावर मिळेल। स्वामी कधीच म्हणत नाहीत की फक्त माझं नाव घे, माझी सेवा कर आणि बस तुला मी आणून देईन, असं नाही। आपल्याला कष्ट हे करायलाच लागतात, कष्टाला कशाचाच पर्याय नाहीये। कष्ट करून जर आपल्याला काही यश येत नसेल, आपल्याला जर इच्छा आपली प्राप्त होत नसेल तर अशा वेळी आपल्या स्वामींची सेवा केल्यामुळे त्या कष्टांना फळ मिळण्यास मदत होत असते। त्या जर जो काही बराचसा त्रास असतो वाईट काळातला तर तो कमी व्हायला मदत होत असते। त्यामुळे कष्ट करायचेच आहेत, काम तर आपल्याला करायचंच आहे, त्याला काहीच पर्याय नाहीये। परंतु त्याला जर आपण स्वामी सेवेची जोड जर असेल तर त्या कष्टांना नक्कीच आपल्याला फळ मिळतं। तर त्यासाठीच आपल्याला स्वामी सेवा करायची आहे। स्वामींची कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही की असं, आणि मी म्हणेन की स्वामींची जे काही तुम्ही सेवा करता ती पहिली आधी मोजू नका की मी एवढं केले, एवढे उपवास केले, 11 गुरुवार केले, 9 गुरुवार केले किंवा तारक मंत्राची एवढी सेवा केली, स्वामींच्या नामस्मरणाची एवढी सेवा केली तरी सुद्धा मला काही फळ नाही मिळत, असं कधीच मनात आणू नका। स्वामींची कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही। आता जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर ते तुमच्यासाठी वाईट असेल म्हणून ते तुम्हाला मिळत नसेल। परंतु ही सेवा जी आहे ती मध्येच कधीच सोडून देऊ नका। स्वामी तुमची परीक्षा बघत असतात। तुमची जी सेवा आहे ती चालूच ठेवा। तुमची सेवा जेव्हा चालूच राहील, अहोरात्र चालू राहील, 3, 4, 5 वर्ष जेव्हा तुम्ही त्या सेवेत मुरता तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती यायला सुरुवात होते। त्याच्यामुळे मध्येच स्वामी सेवा कधीच सोडू नका। स्वामी आपल्या भक्तांचं कधीच वाईट करत नाही। स्वामी नेहमीच आपलं चांगलंच चिंतत असतात। त्याच्यामुळे आपल्याला स्वामींची भक्ती, स्वामींची सेवा ही करायचीच आहे। अगदीच नाही करता आलं तरी स्वामींचं नामस्मरण तरी करू शकता। असाच स्वामींचा अनुभव मी आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। एक ताई आहेत पुण्याच्या, तर त्यांनी मला त्यांचं नाव सांगू नका म्हणून सांगितलंय, म्हणून मी फक्त गावाचं त्यांचं नाव सांगितलं। तर पुण्याच्या एक ताई आहेत, तर त्या म्हणाल्या की सगळ्यांना तारणारा असा, प्रत्येक वाईट प्रसंगातून तारणारा असा तारक मंत्र, याचा मला खूप छान अनुभव आला। तारक मंत्राने मला आज काय दिलंय तेच मला तुम्हाला म्हणजे तेच ताईंना तारक मंत्राने काय दिले तेच मी आपल्याला तुमच्या पुढे आज शेअर करणार आहे। त्यांना म्हणाला की 3 वर्ष झाली लग्नाला, 3 वर्ष होऊन सुद्धा त्यांना मूल होत नव्हतं। आता पहिली 2 वर्ष तर त्या म्हणाल्या की म्हणजे आम्ही नवरा बायको दोघं सुद्धा नोकरीला होतो, परंतु तेवढं व्यवस्थित स्टेबल नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही 2 वर्ष फॅमिली प्लॅनिंग केलं होतं। आम्हाला 2 वर्ष मूल नको होतं, त्याच्यामुळे आम्ही 2 वर्ष मुलाचा विचार केला नाही। त्यानंतर 2 वर्ष झाली आणि आम्हाला वाटलं की कुठेतरी आपण थोडंफार स्टेबल होतोय, तर आता आपण बाळाचा विचार करूया। आणि मग त्यांनी बाळाचा विचार करायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये 1-2 वर्ष निघून गेली, परंतु त्यांना मूल होत नव्हतं। त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायला सुरुवात केली, ट्रीटमेंट चालू होती, परंतु तरी सुद्धा त्यांना मूल होत नव्हतं।
चा माहेरी स्वामी सेवेचा वारसा होता. त्यामुळे त्यांची स्वामींची सेवा सुद्धा त्यांची चालू होती. स्वामींचं नामस्मरण चालू होतं. स्वामींची जे काही कोण सेवा सांगत होते त्या चालू होत्या. त्याचबरोबर डॉक्टरांचे उपचार चालू होते. दर महिन्याचे जे काही औषधोपचार होते ते चालू होते. सगळ्या टेस्ट वगैरे सगळं करून झालं, परंतु काहीच नव्हतं. टेस्ट नॉर्मल होत्या. दोघांच्याही नवरा बायकोंच्या रिपोर्ट्समध्ये काहीच असा प्रॉब्लेम नव्हता की बाळ होत नाहीये. तरी सुद्धा बाळ होत नव्हतं. तर त्या म्हणाल्या की मी मनाने खूप खचायला लागले होते. परंतु माझे मिस्टर जे आहे ते खूप चांगले आहेत. धीर देत होते की तू खचून जाऊ नकोस. तुलाही बाळ होईल. आपल्याला सुद्धा बाळाचा लाभ होईल. नक्कीच तुझा स्वामींवर विश्वास आहे ना. स्वामी आपल्या आयुष्यात हे सोन्याचे दिवस नक्कीच देतील आपले. त्याच्याच बरोबर डॉक्टरांचे सुद्धा उपचार चालू आहे. तर तू मुख्य म्हणजे खचून जाऊ नको. कारण त्या म्हणायला लागल्या की आजूबाजूला बाहेर पडल्यावरती आजूबाजूला लहान मूल बघून सुद्धा त्यांना वाईट वाटायचं की मी सुद्धा बाई आहे तर मी का आई होऊ शकत नाही. हे प्रत्येक बाईला वाटत असतं लग्नानंतर की जर मी एक बाई आहे तर मला सुद्धा आईचं सुख मिळू दे. कारण मातृत्वाचं सुख काय आहे हे प्रत्येक आईला माहिती आहे आणि ते प्रत्येक बाईला अनुभवायचं असतं. आणि निसर्गाने हा प्रत्येक बाईला अनुभव द्यावा. प्रत्येक बाईला आई होण्याचं सुख मिळावं हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेन. कारण ज्यांना मूल नाहीये किंवा मूल होत नाहीये त्यांनाच माहितीये की तो काय त्रास आहे. तर त्या त्रासातून कुठलीही माझी ताई जाऊ देऊ नको हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेन. तर त्या ताई सुद्धा म्हणायच्या की मी खूप खचून जात होते. मला मनातून खूप डिस्टर्ब व्हायला होत होतं की मला बाळ का होत नाहीये. अनेक सेवा केल्या होत्या, अनेक उपास तपास केले होते, परंतु काहीच फळ मिळत नव्हतं. तर त्या म्हणाल्या की असंच मी एकदा मठात मी आणि मिस्टर गेलो होतो आणि त्यानंतर मठातल्या काकांना आम्ही सांगितलं की आमचे डॉक्टरांचे उपचार चालू आहेत, सगळे औषधोपचार चालू आहेत, सगळ्या टेस्ट चालू आहेत, सगळं काही चालू आहे. परंतु आम्हाला बाळ होत नाहीये. तर असं काही सेवा आहे का? मी स्वामींचं बाकी सुद्धा उपासना माझी चालूच आहे. परंतु त्याच्याबरोबर अजून काही सेवा असेल तर सांगा. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही नवऱ्याला किंवा बायकोलाही एकाला कोणाला तरी सेवा करायची. तर ती सेवा काय होती? तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला रोज सकाळ किंवा संध्याकाळ जसं जमेल तसं तुम्हाला ही सेवा करायची. काय करायची होती? तर एका भांड्यात म्हणाले की पाणी घ्या आणि साईडला एक अगरबत्ती लावा आणि तुम्हाला तारक मंत्राचं रोज 51 वेळा पठण करायचंय. रोज 51 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा आणि त्यानंतर जे तुमचं तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ती जी काही उदी पडेल ती तुमच्या आणि तुमच्या मिस्टरांच्या कपाळाला ही उदी रोज लावत जा. आणि ही सेवा करताना आधी पहिलं म्हणजे तुम्ही मनापासून ही सेवा करा. स्वामींवर 100% विश्वास ठेवा आणि सेवेला बसा. तर त्यांनी लगेचच स्वामी सेवेला ही सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी त्यांनी सकाळपासून ही सेवेला सुरुवात केली. सकाळी उठल्या, त्याच्यानंतर पूजा अर्चा वगैरे झाल्यावरती त्यांनी स्वामींसमोर बसल्या आणि एका भांड्यात पाणी घेतलं, पेल्यामध्ये पाणी घेतलं आणि साईडला अगरबत्ती लावली आणि तारक मंत्राचं 51 वेळा पठण चालू केलं. ही सेवा त्यांना 1.25 महिना करायची होती. तर स्वामींना त्यांनी संकल्प केला की मला सुद्धा बाळ होऊ दे. तुमच्या कृपेने मला कोणी मुलगा मुलगी कोणीही होऊ दे, परंतु व्यवस्थित मला संतान प्राप्ती होऊ दे हीच माझी अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर मला या सेवेचं फळ मिळू दे. यासाठी त्यांनी सेवा चालू केली आणि त्यांची सेवा चालू होती आणि म्हणाला की एक चमत्कार झाला की मला 1.25 महिन्याची जी सेवा आहे ती पूर्ण व्हायच्या आतच दिवस राहिले. स्वामी कृपेने म्हणाले की म्हणजे डॉक्टरांचे उपचार चालू होते, डॉक्टरांच्या उपचारांना यश आलं, परंतु स्वामींची जी मला काकांनी सेवा सांगितली होती त्या सेवेला सुद्धा यश आलं. इतके वर्ष आम्ही वाट पाहिली परंतु आम्हाला मूल होत नव्हतं. परंतु आता हा उपाय चालू केला आणि स्वामी कृपेने मला दिवस राहिले. त्यानंतर सगळं व्यवस्थित होत गेलं. त्यांचे 7वा महिना झाला. ओट भरण्याचा कार्यक्रम त्यांनी छान पार पाडला. त्याच्यानंतर 9वा महिना लागला आणि 9व्या महिन्यानंतर त्यांना एक छान गोंडस असा मुलगा झाला आणि तो दिवस होता गुरुवारचा. म्हणाले स्वामींचीच कृपा होती की गुरुवारी मला स्वामी कृपेने आणि डॉक्टरांच्या उपचारांच्या यशामुळे मला मुलगा झाला. तर त्यांनी छान मुलाचं नाव चैतन्य असं ठेवलं आणि म्हणाले की चैतन्याच्या आगमनामुळे माझ्या आयुष्यात खूप चैतन्य आलं आणि हे म्हणाले की हा आहे सगळ्या तारक मंत्राचा अनुभव. तारक मंत्राने मला खरंच तारलं आहे हा त्यांचा स्वामी अनुभव. तर त्या मला म्हणाले की हा अनुभव प्रत्येकापर्यंत शेअर करा. असं नाही की मला ही सेवा दिल्यामुळेच म्हणजे मुलगा झाला, तर मी जी सेवा केली ती सेवा करून दुसऱ्या ताईंनी सेवा केली आणि त्यांना मुलगा होईल म्हणजे मुलगी कोण बाळ होईल असं नाही. परंतु तुमच्याही मनात जर अशी इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या स्वामी केंद्रात जा. तिथे तुमची समस्या सांगा. जी काही सेवा देतील ती तुम्ही मनापासून करा. बरोबरीने डॉक्टरांचे उपचार सुद्धा चालू ठेवा, परंतु मनापासून सेवेला सुरुवात करा. बघा तुमच्या सुद्धा आयुष्यात हे सुख नक्कीच येईल. भले वेळ लागेल, काही प्रॉब्लेम्स असतील, कर्म असतील, भोगायचे असतील तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल, परंतु ही कोणतीही सेवा जी आहे ती कधीच वाया जाणार नाही. मी म्हणत नाहीये तुम्हाला की तुम्ही हीच सेवा करा उद्यापासून आणि ह्या सेवेमुळे तुम्हाला बाळ होईल, असं काही नाहीये. परंतु
मला फक्त जो ताईंनी मला अनुभव शेअर केला तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काहीतरी एक आशेचा किरण दिसेल. जवळच्या म्हणजे स्वामी केंद्रात जा. जर काही तुमच्या तिथून जर काही सेवा मिळत असेल, बघा तुमच्या मनापासून जर इच्छा असेल आणि स्वामींवर 100% विश्वास असेल, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. हीच इच्छा नाही, बाकी सुद्धा जर काही इच्छा असतील, तर त्या इच्छेसाठी बाकी सेवेबरोबरच स्वामींच्या केंद्रात जा, तिथून सेवा घ्या आणि बघा तुमचं जे काही आता मानसिक शारीरिक काय असेल तर डॉक्टरांचे उपचार चालूच ठेवा, पण बरोबरीने स्वामींची सेवा सुद्धा चालू ठेवा. त्याच्यामुळे तुमच्या उपचारांना नक्कीच यश येईल. तर अशीच सेवा जर म्हणजे असाच जर काही अनुभव तुमच्यापर्यंत तुमच्याकडे सुद्धा असेल, तर तो तुम्ही शेअर करू शकता. आपण तो सगळ्यांपर्यंत पोहोचवूया, जेणेकरून प्रत्येकाला स्वामी सेवेचा लाभ घेता येईल. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वामीच्या अनुभवामार्फत किंवा स्वामींच्या सेवेमार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.